आजच्या प्रमुख मराठी बातम्या. संभाजीनगरसह 60 रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीट असेल तरच प्रवेश मिळणार. वर्षभराच्या आत होईल हा प्रयोग. केंद्र सरकारने 4 कामगार संहितांचे नियम अधिसूचित केले. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन. बीटी कापसाच्या बियाणांची 15 मेपासून होणार विक्री. गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी सरकारकडून वेळापत्रक जाहीर. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट कामांबद्दल ISO नामांकन मिळाले. अनुदानित खते घेताना शेतकऱ्यांचे आधार कार्ड गरजेचे. रशिया युक्रेनमध्ये 3 दिवसांचा युद्धविराम. मराठी बातम्या ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अमेरिकेच्या प्रार्थना दिनानिमित्त व्हाईट हाऊसमध्ये गुंफले वैदिक मंत्रोच्चार. सह्याद्रीत 1556 वन्यजीवांची नोंद. सरकारने शनिवारी CDS आणि नौदल प्रमुख यांची नियुक्ती केली. रेल्वे भूसंपादनातील गोंधळ संपणार. जमिनीच्या उतार्यावर स्पष्टपणे भारत सरकार रेल्वे विभागाची नोंद होणार. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या शांताबाई साठे यांचे निधन. डिजिटल गुंडागर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार नवा कायदा आणणार. आपल्या केवळ दुसऱ्या सहभागात महाराष्ट्राच्या साहिल जाधवने विश्वचषक पदक पटकावले. उत्तर प्रदेशात आज मंत्रिमंडळाचा विस्तार. या होत्या आजच्या प्रमुख मराठी बातम्या. ऐका आणि 2 ग्रुपला नक्की पाठवा. धन्यवाद. थँक्यू.